तर गाईज तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कशी बनवायची हॉटेल टाईप वांग्याची भाजी ही तुम्हाला ह्या रेसिपीमधून समजेल. तर कंटिन्यू मिनी व्लॉग बघत राहा. तर गाईज हे माझ्या पूजा मावशीने दिलं होतं भांडं. तर त्याच्यामध्ये आम्ही आज वांग्याची भाजी बनवणार होती रेसिपी. गाईज एका साईडला कांदा वगैरे आपला भाजत होता वाटण. त्यासाठी मग आम्ही टाईमपास म्हणून जे आम्ही हरभरे जे आम्हाला बाजूवाल्यांनी दिले होते ते गावकडचे ते हरभरे आम्ही तव्यावर भाजत होतो. कारण की ते खूप मस्त लागतं. कारण गावाकडची होती तर चव पण खूप छान होती. मीठ वगैरे टाकून त्याला भाजल्यावर अजून छान चव येते. सो मग आम्ही ते भाजत होती आणि नंतर गाईज ते वाटण घेतलं होतं कांद्याचं जे वाटायचं होतं. 3 कांदे टाकले होते त्याच्यामध्ये भाजायला तेलामध्ये. आणि जर कच्चं वाटण टाकलं तर वास होतो, त्यामुळे मग ते भाजून घेतलेलं मी व्यवस्थित. तर गाईज कांदा फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा थोडा किस टाकला होता. जो बारीक किसलेला होता मी तो वास नको यायला म्हणून मग थोडासा फ्राय करून घेतला तो सुद्धा. त्यानंतर आपला कांदा आणि खोबरं टाकून झालं त्यामध्ये मी आलं टाकलं होतं. आलं आणि लसूण ह्याचीच पेस्ट करायची होती. कोथिंबीर टमॅटो वरतून टाकायचं. त्याच्यानंतर ती 4 भागामध्ये जी छोटी छोटी वांगी असतात ती कापून घ्यायची. त्यातली जी किडे वगैरे असतात ते बघायचे आणि ती व्यवस्थित 4 भागामध्ये कापून घ्यायची असतात. नंतर गाईज ते वाटण होतं ते वाटण फायनली रेडी झालं होतं आणि मग नंतर आम्ही ते प्लेटमध्ये काढलं. जे आपल्याला लागणार होतं वांग्यासाठी त्यासाठी मग ते प्लेटमध्ये काढलं. त्यानंतर गाईज कोथिंबीर टमॅटो जे आपण वाटण केलं होतं आलं खोबरं परत कांदा लसूण त्याच्यामध्ये टाकलं. तर सगळं ते आपण टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट जो आपण केलेला बारीक तो टाकला होता. ते टाकल्यानंतर हळद टाकली होती. हळद तुम्ही बघू शकता अर्धा चमचाच टाकलेली हळद, जास्त नव्हती हळद टाकली. त्यानंतर मिरची पावडर टाकलेली, बाहेरची असो घरची तरीही चालते. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकून झाल्यावर आम्ही त्याच्यामध्ये सब्जी मसालासुद्धा टाकला होता. सब्जी मसाल्याने चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला लागतं तसं चवीनुसार मीठ टाकायचं. तर गाईज आपण सगळे मसाले त्याच्यावर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं. चमच्याने वगैरे करायचं नाही. हाताने बेस्ट होतं मिक्स आणि कलरसुद्धा खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपण 4 भागामध्ये वांगी कापली होती त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण केलं होतं वाटणाचं ते टाकायचं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता परफेक्ट बसलं होतं ते. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता वांगी आपली सगळी भरूनसुद्धा झालेली आणि त्याचं जे थोडंसं मिश्रण बाकी होतं वाटणाचं ते सुद्धा बाकी होतं आपलं. त्याच्यानंतर आमचं भांडं गरम झालं होतं आणि हे भांडं आम्हाला पूजा मामीने दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मामी माझी भाजी करणार होती आणि आमचा रुद्र थोडाफार चिडला होता त्याची गेम चालत नव्हती म्हणून. त्यानंतर मग आपलं भांडं गरम झालं त्याच्यामध्ये तेल टाकून कढीपत्ता चांगला तडतडवला. ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं. हिंगाने खूप छान चव येते हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मग हिंग टाकल्यानंतर जी आपली वांगी आपण भरली होती ते टाकायची त्याच्यामध्ये फ्राय होण्यासाठी. फ्राय आणि वास पण खूप छान सुटलेला आणि हॉटेल टाईपसारखीच भाजी झाली होती आणि खरंच खूप मस्त भाजी झाली होती. तुम्ही बघू शकता. आम्ही जास्त कोण खात नाही वांगी तरी पण आम्ही वांगी केली होती. आम्हाला करायची होती तुम्हाला दाखवायची होती म्हणून. सो आम्ही वांगी केली होती घरामध्ये तुम्ही बघू शकता. उरलेला आपला मसाला हा उरलेला मसाला हा वरती टाकायचा. अरे वांगी मस्त फ्राय करून घ्यायची. थँक्स फॉर पूजा मम्मी ब्युटिफुल गिफ्ट. माझा व्हॉइस टाका पूजा मम्मीसाठी. बोल बोल पूजा मम्मीला थँक्स बोला ज्यांनी आपल्याला एवढं छान भांडं गिफ्ट केलंय. फक्त वांगी शिजेपर्यंतच पाणी बस. ह्याच्यात आपली वांगी शिजून निघते. आणि झाकण सुद्धा आपल्या भांड्यावरच आहे. मस्त अशी आपली वांगी शिजलेली आहे. सगळी वांगी मस्त सॉफ्ट झाली आहे. आणि आता मला हळदी कुंकूला जायचं त्याच्यामुळे मी आता फास्टली ड्रेस घातला कारण अचानक आलेलं आमंत्रण आहे. ओके कशी आहे टेस्ट? खूप छान.
नंतर गाईज मी फर्स्ट टाईम घरी पिझ्झा बनवला होता. माझा भाऊ बोलला होता की दीदी मला पिझ्झा खायचा, सो त्यासाठी मी पिझ्झा बनवला होता घरी. तुम्ही बघू शकता. इकडे बोल बाय. त्यानंतर गाईज आमची फायनली भाजी रेडी झाली होती. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली, चवीलासुद्धा खूप छान होती. तुम्हाला जर माझा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.